अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेपर्यंत आमच्या जीवाची काहिली. सुधाकर गायकवाडांचा सरकारला सवाल. माझी मैना गावावर राहिलीचा संदर्भ देत संताप व्यक्त. 15 ऑगस्टला झंपर परकर घालून अनोख्या पद्धतीने निषेध. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा या मागणीसाठी राष्ट्रविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर गायकवाड यांनी पुन्हा एकदा शासन आणि लोकप्रतिनिधींवर निशाणा साधला आहे. अण्णाभाऊंच्या सन्मानासाठी केवळ पत्रव्यवहार नको, तर केंद्र सरकारकडे ठोस आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होतिया कायली या अण्णाभाऊंच्या प्रसिद्ध छक्कडीचा संदर्भ देत गायकवाडांनी अण्णाभाऊंना भारतरत्न मिळेपर्यंत आमच्या जीवाची कायली होत आहे अशी तीव्र भावना व्यक्त केली. अण्णाभाऊंना भारतरत्न देण्याच्या मागणीसाठी खासदारांनी राष्ट्रपतींना पत्र दिले आहे. मात्र पत्र दिल्यानंतर पुढे काय पाठपुरावा झाला, संसदेत आणि केंद्र सरकारकडे ही मागणी किती ठामपणे मांडण्यात आली याची माहिती जनतेला दिली जात नसल्याचा आरोप गायकवाडांनी केला. केवळ राष्ट्रपतींना पत्र देऊन जबाबदारी संपत नाही. अण्णाभाऊंच्या कार्याचा आणि साहित्याचा सन्मान करण्यासाठी संसदेत तसेच केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा झाला पाहिजे अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान 15 ऑगस्ट रोजी सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याचे गायकवाडांनी सांगितले. खासदारांनी राष्ट्रपतींना दिलेल्या पत्राची प्रत झंपर परकरवर लावून हा निषेध करण्यात येणार आहे. खासदार आमदारांना अण्णाभाऊंना भारतरत्न मिळावे यासाठी पाठपुरावा करता येत नसेल तर त्यांनीही झंपर परकर घालून फिरावे असा उपरोधिक सवाल गायकवाडांनी उपस्थित केला. अण्णाभाऊ साठे यांच्या योगदानाचा योग्य सन्मान होण्यासाठी केवळ आश्वासने आणि निवेदने नकोत, तर भारतरत्न देण्याबाबत ठोस निर्णय झाला पाहिजे अशी मागणी त्यांनी केली. अण्णाभाऊंच्या सन्मानासाठीचा लढा थांबणार नाही. भारतरत्न मिळेपर्यंत हा संघर्ष सुरूच राहील असा निर्धार सुधाकर गायकवाडांनी व्यक्त केला. ब्युरो रिपोर्ट, डिजिटल सांगली न्यूज. माझं नाव सुधाकर गायकवाड, राष्ट्र विकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष. गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्र विकास सेनेचे अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून मी एक गाडी बक्षीस लावली कलेक्टर ऑफिसला. लाल दिव्याची गाडी बक्षीस लावली. जो आमदार खासदार अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न येईल त्याला ती गाडी बक्षीस दिली जाईल. महिनाभर गाडी लावली तरी बी त्यांनी त्याच्यावर दखल घेतली. त्याच्यानंतर मी एक गाडी फिरवली की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या, त्याच्यावर बी त्यांनी कोणतंही दखल घेतलं. पण आता गेल्या वर्षापासून मी प्रत्येक आमदार खासदारापाशी जाऊन अशी पत्र व्यवहार सगळं घेतले, त्यांच्याकडे पत्र घेतलेले आहेत की अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्यासाठी काही हरकत नाही म्हणून त्यांनी शासनाला बी त्यांनी पाठपुरावा केला आहे. पण गेले 1 वर्ष झालं कोणतंही माझ्याकडे पत्र व्यवहार आलेला नाही किंवा अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला नाही. म्हणून उद्याच्या 15 ऑगस्टला मी सांगलीमध्ये कलेक्टर ऑफिसच्या कार्यालयापाशी की ही झंपर आणि हे परकर घालून मी आंदोलन करणार. या परकरवर त्यांची खासदारांची पत्र लावल्यात. ही खासदारांची पत्र लावायचं कारण काय माहिती आहे का, की तुमच्या पत्रांना कागदाची बी किंमत नाही. मी माझ्या परकरला का तुमचे पत्र लावून फिरवले असं मला त्यांना दाखवायचं की तिथं शासनाकडे तुम्ही ताकदीनं मागा, अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे. ह्याच्यासाठी मी 15 ऑगस्टला माझे हे आहे. आता मराठीमध्ये म्हण आहे की ते कागद काय तर सुरळी करून काय तर करून घ्या. तसं जर तुमच्या पत्राला किंमत असली तर ते सुरळी करून तुम्ही जे काय करायचे करून घ्या, पण अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मिळाला पाहिजे. खासदारांची जबाबदारी आहे ही त्यांना सांगतोय. 7 आमदारांनी 5 खासदारांनी आतापासून मला पत्र दिलेले आहेत ते अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्या म्हणून. कोणताच विषय नाही. आणि त्यांनी शासनाला बी ही पत्र, मला जसं पत्र दिलं तसं शासनाला बी त्यांनी कळवलं, पण शासनानं तिकडून बी अजून काही त्यांचं उत्तर आलेलं नाही. बोल म्हणजे काय माहिती आहे का, माझी मैना गावाकडे राहिली, माझी जीवाची होती कायली असं जे गाणं जे आहे, तर हे झालं अण्णाभाऊ साठेंचं गाणं छक्कड. तर तुम्हाला सांगायचं काय माहिती आहे का, तर समाजाची काय माहिती आहे का, माझ्या अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न द्यायचा राहिला आहे आणि आमच्या जीवाची होती कायली म्हणून आम्ही मागाली भारतरत्न त्यांना. तरी बी खासदार कोणचंही त्यांची जीवाची कायली होण्यात नाही, पण समाजाची जीवाची कायलीवर आल्या. आणि खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न दिल्यावर ती छक्कड पूर्ण होईल.